मौन एपिसोड आहे हा. अख्ख्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठल्याही पात्राचा आवाज येणार नाहीये. कारण त्याचा आधीच्या एपिसोडमध्ये काहीतरी घडलंय. वीण दोघातली ही तुटणे या मालिकेच्या सेटवर मी आज आलेली आहे. पण आज सेटवर आल्यावर खूप शांतता पाहायला मिळते आणि खरं तर ब्रेक होता, BTS असतात बरेच, पण या सगळ्या ह्याच्यात खूप शांतता आहे. ही शांतता एवढी का आहे? सेलिब्रिटी डायलॉग का नाही बोलत आहेत? विचारूया थेट. तेजू आणि सुबोधदा आहेत माझ्यासोबत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. आणि आज एवढी शांतता पसरली आहे सेटवर, आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की नेहमी आल्यावर गडबड गोंधळ असतो, तर ही शांतता का आहे आज? मौनव्रत चालू आहे आमच्या सेटवर या एपिसोड पुरतं. एपिसोड शांतता हा या पार्टीला सिरियसली घेतलंय. मौन एपिसोड आहे हा. आणि कोणीच कोणाशी बोलत नाही आहे. पण ते कारण त्याचा आधीच्या एपिसोडमध्ये काहीतरी घडलंय आणि म्हणून हा भाग आलेला आहे. तो का घडला ते आता तुम्ही एपिसोड आल्यानंतर बघा. पण मजा आहे. म्हणजे असं काही एकही संवाद न बोलता तुम्हाला अख्खाच्या अख्खा एपिसोड करायचं आहे, तर ही खरं तर रिस्क आहे, पण ती घेतली आहे झी मराठीने. आणि मला असं वाटतं तितकीच साथ त्याला लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि आता आमची सगळी टीम सगळेजण देत आहेत. त्यामुळे एक्साइटमेंट आहे. कसा होईल एपिसोड, कसा रिसीव्ह होईल, लोकांना कसं वाटेल माहीत नाही, पण आम्हाला करताना खूप मजा येते. तेजू, फक्त एका एपिसोडपुरती मर्यादित आहे का एपिसोडमध्ये काही वेळाचा हा भाग आहे? नेमकं काय आहे याच्याबद्दल जरा उलगडा करा. नाही, अख्खा एपिसोड तुम्हाला तसाच बघायला मिळणार आहे, ज्या अख्ख्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठल्याही पात्राचा आवाज येणार नाहीये. पण आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते आपण करूनच दाखवूया वगैरे असे कुठलेही आविर्भाव नाही आहे. ते छान गुंफलं गेलं आहे. त्या प्रत्येक पात्राचं शांत राहणं ह्याच्या मागे त्या त्या पात्राचं एक जस्टिफिकेशन आहे. त्याच्या मागे काहीतरी एक भूमिका आहे त्याची, जी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आय एम शुअर हा एपिसोड तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. पण सोबत आत्तापर्यंत असं कधी केलेलं की म्हणजे सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी किंवा कुठल्या छोट्या गोष्टीसाठी असं मूक अभिनय किंवा असं अख्खा एपिसोड, अर्ध्या तासाचा एक एपिसोड असा ह्याच्या आधी कधी केलेलं? नाही, नाही केलं. माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. म्हणजे सिनेमा, सिरियल, नाटकात असं काहीतरी करण्याची पहिलीच वेळ आहे. पण ह्याचा अनुभव कसा आहे? अर्थात तुम्ही म्हणालात की बरंच काही शिकायला मिळतच आहे, पण तरीही अख्खा एपिसोड करणं हे पहिल्यांदाच घडते म्हणजे ते मालिका विश्वात आहे. हो, अवघडच आहे. म्हणजे वाक्य बोलून भावना पोचवणं खूप सोपं आता आहे. पण काहीही न बोलता सुद्धा आपली भावना पोचवणं हे खरंच अवघड आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुमचा नेमका तुमच्या बॉडी लँग्वेजवरती कंट्रोल हवा, डोळ्यांवरती कंट्रोल हवा. नेमके तुमचे डोळे काय व्यक्त करतात हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि ती क्लॅरिटी पाहिजे. आणि आमच्या सगळ्यांसाठी हा एक्सरसाइज आहे. म्हणजे असं कधीच कोणी केलं नाही. मला नाही वाटत आमच्या टीमपैकी कोणी अशा प्रकारचं काही केलं आहे. पण तेजू, आम्हाला असं कळलंय की हा जेवढा असा सिरियस एपिसोड दिसतोय आम्हाला, तेवढाच तो कॉमेडी आणि कॉमिकही होणार आहे. तर त्याच्या मागे काय असं एखादी ट्विस्ट आम्हाला सांगू शकतेस, एखादी हिंट आम्हाला देऊ शकतेस की थोडा कॉमेडी ढंगात हा प्रेक्षकांसमोर येणार? बुवाजी येणार आहे एपिसोडमध्ये. हो. एक स्वतःचं तोंड झाकलेलं एक व्यक्ती येणार आहे घरात. त्याच्यामुळे सगळं विनोदी अंगानेच घडणार आहे. पण तुम्हाला वाटतं ज्या गोष्टीसाठी हे सगळं मूक अभिनय आणि हा जो एपिसोड चालू आहे, गोष्टी न बोलण्याने प्रश्न सुटतात असं वाटतं सुबोध? कधी कधी हो. कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. कारण सतत बोलत राहिल्याने मला असं वाटतं की तुमच्या बोलण्याची किंमत आणि शब्दांची किंमत कमी होऊन जाते. काही काळ शांततेत जाऊ द्यावा. त्या शांततेनंतर कदाचित एकमेकांना खूप आवर्जून मनापासून एकमेकांशी बोलावं असं वाटतं आणि मग तेव्हाचं बोलणं खरं असतं, खरं होतं. ते जे बऱ्याचदा असं म्हणतात की जे आहे ते बोलून मोकळं व्हावं, शांत राहू नये. तुझं याबद्दल काय टेक आहे की शांत राहण्याने गोष्टी सुटतात, प्रश्न सुटतात, का काही काळापुरतंच शांत राहणं योग्य असतं? नाही, आपला श्रोता कसा आहे त्यावर आहे. काही वेळा दादा म्हणाला तसं की जिथे तुझ्या शब्द बोलून ते वाया जाणार आहेत हे आपल्याला माहीत असतं आणि मुळात ते आपल्याला आधी कळावं लागतं. त्यामुळे अशा ठिकाणी नाही बोलावं. आणि हो, मी तशी रोखठोक आहे, मला वाटतं तिथे मी बोलते. पण कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे आणि जर समोर आपले शब्द आपल्यावरच बाउन्स होणारे वाटत असतील तर तिथे थांबलेलं बरं. पण ह्या एपिसोडमध्ये म्हणावं तर त्याने खूप गमतीशीरच गोष्टी बघायला मिळणार आहेत तुम्हाला. बरं, जाता जाता एक प्रश्न की बाकी सगळे तुमचे को आर्टिस्ट आहेत त्यांनाही आम्ही विचारलं. हा एपिसोड खूप वेगळा आणि एंटरटेनिंग असा असणार आहे. त्यांना तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात कारण तुम्ही दोघंही सिनियर आहात. तर तुम्हाला त्यांना अशा काही टिप्स द्यायच्या किंवा नवीन पिढी असेल, आता गोष्टी फक्त चेहऱ्याने, हावभावाने सांगाव्या लागतात, तसं पुढे काही घडू नाही, टिप देणार का असं काही आयुष्यात आम्ही केलेलं नाही आहे. मला असं वाटतं आम्ही सुद्धा त्यांच्या इतकेच पहिल्या पायरीवरती उभे होते या एपिसोडसाठी. त्याच्यामुळे हे केल्यानंतर आम्ही कदाचित टिप देऊ की याच्यात आम्हाला काय सापडलं.
नाही नाही, सेम सेम. आणि मी कायम म्हणते की आपल्या इमोशन एवढ्या खरं आपण ना कलाकार म्हणून शांतपणे बसलो आणि डोळे मिटले ना, तर आपण लहानपणापासून मग त्या बाईंनी शांत बसायला सांगितल्यावर पहिल्या बाकावरून तिसऱ्या बाकावरच्या मैत्रिणीशी तसा संवाद साधला आहे. कधीतरी भावंडांनी आईबाबांनी आपल्याला गप्प बसा आणि अभ्यास करा असं म्हटल्यानंतर आपण तो संवाद साधला आहे. लपाछपी खेळताना बिल्डिंगमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर केला आहे. त्यामुळे जी काही कला आम्ही सादर करतो तो कुठेतरी आपल्या आयुष्यातल्या भावनांचाच भाग असतो. त्यामुळे त्यातल्याच थोड्याशा अशा काढून इथे अशा छान पेरूया या एपिसोडमध्ये, असं आहे. नक्कीच हा एपिसोड आम्ही पाहण्यासाठी उत्सुक आहोत. नक्कीच एंटरटेनिंग ठरेल आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा करूया. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.